आता कट करून द्या सगळं. आता ते हे देऊ ना बुके वगैरे देऊ बसून करायचे पुढे जाणार भैया तुमच्या साहेबांना खुर्ची एक मिनिट घ्यायची चेअर द्या चेअर बसून जा ना. हां 1 मिनिट खुर्ची घेऊ द्या त्यांना. थँक्यू. हे चेरुमाचं हे चेरुमाचं बघा तुमचं घेते आता घ्यायला लागले. चेरुमाई हाय चेरुमाई. नाही 2 मिनिट काय पडायला मेन पडायला उलट तुमच्या काढायच्या नाही हो. पहिले श्यामली पहिले मित्राची बर्थडे साजरा होणार भाऊजी तुमच्याशी बर्थडे साजरा मॅडम ना आणलं तुम्हाला आहे ना दीपाली तू आणलं ना उपअभियंता केक कट करू आणि मग हा ते मेणबत्त्या हे व्हायला मग थोडा नाही थांबा आता हे होऊ द्या 5 मिनिटं होऊ द्या काय 5 मिनिटं इकडे ना तू इकडे आणि कॉलेज जीवनापासून त्यांना धर्माची समाजकार्याची आवड आहे. हॉस्टेलला असताना सुद्धा त्यांनी या पद्धतीचे कार्यक्रम खूप केलेले आहेत. त्यांनी त्यांच्या काळात हॉस्टेलमध्ये सर्व लोकांना सर्व समाजातील लोकांना जय भीम हे कंपल्सरी केलं होतं. त्याची आठवण आजपर्यंत आम्हाला येते. त्यानंतर आता पुन्हा कधी कोणी केलं असावं खूप चांगलं काम केलं त्यांनी. आणि नंतर मग त्यांच्या नंतरच्या नोकरी वगैरे लागल्यानंतर पण त्यांनी समाजासाठी खूप काम केलं चांगल्या पद्धतीने. त्यांना वाचनाची खूप आवड होती आणि गौतम बुद्धावर फार महत्त्वाचं त्यांचं बौद्ध धर्माबद्दल फारच मोठी श्रद्धा आणि त्यांनी खूप मोठं कार्य केलं त्याबद्दल. रोज स्वतः ते सर्व धम्मवंदना वगैरे घेतल्याशिवाय राहत नाहीत. ते त्यांनी पहिल्यापासूनच सवय अंगी बाणवलेली आहे आणि त्याबद्दल आम्हाला पण फार म्हणजे कौतुक वाटतं खूप.
समाजातील समाजातील दुःखी पीडित अशा लोकांना सातत्यानं मदत करण्यामध्ये अशोक येळेकर साहेबांना खूप आनंद वाटतो. हो. कोण्या मुलीचं शिक्षण अडलं असेल, कोणत्या एखाद्या ऑपरेशनसाठी दवाखान्यामध्ये रेंगाळत पडलेलं आहे एखाद्या असेल, किंवा समाजातले असे काही दुःखी पीडित लोक असतील, अशांना मदत करण्यामध्ये साहेबांना मनस्वी आनंद वाटतो. तथागताची ही करुणा त्यांच्या हृदयात वास करते. आपण कसे बघता याकडे? ती करुणा त्यांच्या मनामध्ये आहे, की त्यांनी फक्त मनामध्ये न ठेवता समाजाला जाणवेल दिसेल या पद्धतीने त्यांनी समाजामध्ये कार्य केलेलं आहे. सर्व लोकांना वेळोवेळी मदत केलेली आहे, सर्व तळागाळातील लोकांना. आणि विशेष म्हणजे त्यांनी औरंगाबाद शहराच्या परिसरामध्ये जे माझ्या माहितीप्रमाणे 110च्या पेक्षा जास्त विहाराचं कामं केलेली आहेत व्यवस्थितपणे. त्या आजूबाजूचा त्यांचा विकास केला आणि त्यांना अप्रोच रोड वगैरे तयार करून दिले. असे सगळे खूप चांगले कामं केले त्यांनी. दटवाडाकडचा रोड केला आणि या परिसरातल्या बऱ्याच, आणि सर्वात मोठा त्यांचा प्रोजेक्ट म्हणजे मैत्री बुद्ध विहार जे आहे उस्मानपुरा परिसरामध्ये एकनाथनगरच्या जवळचं, ते जवळपास 5-5.5 कोटीचा मोठा प्रोजेक्ट त्यांच्या हाताने पूर्ण झाला आहे. आणि फार चांगल्या पद्धतीने त्यांनी त्याचं काम व्यवस्थित पूर्ण करून घेतलेलं आहे. ते म्हणजे शहरामध्ये आठवून राहील सर्वांनाच त्या प्रोजेक्टची. भीमटेकडे अजून बुद्ध लेण्याचा जो विकास झाला त्यामुळे पूर्ण समाज समाधानी झाला. अजूनही साहेबांचं नाव घेत आहे की त्यांच्यामुळे या रोडाचं काम सगळं झालेलं आहे. भीमटेकडीमध्ये पुन्हा बुद्ध लेणीमध्ये तिकडच्या परिसरात पण त्यांनी चांगले कामं केलेले आहेत. विद्यापीठ परिसरामध्ये पण त्यांच्या हस्ते खूप चांगले काम झालेले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भडकल गेटचं स्टॅच्यूचं काम पण साहेबाच्या हाताने उद्घाटन झालं. साहेबांनी सुरुवात केली त्या कामाची. गोपीनाथ मुंडे साहेब आणि कन्वर्ट महाजन यांनी जे डॉक्टर आंबेडकर स्टेडियमसाठी जो निधी दिला होता, त्या स्टेडियमचं अतिशय उत्कृष्ट काम सरांच्या नेतृत्वामध्ये त्यांच्या हातून घडलं जातं. त्यांनी म्हणजे आपल्या भेटलेल्या खुर्चीचा खूप चांगल्या पद्धतीने समाजाला खूप मदत होईल, उपयोग होईल या पद्धतीने उपयोग केला. की त्यांनी जे काही त्यांच्या सर्व्हिसच्या काळामध्ये जे काही सर्व माणसं जोडली त्यांच्या कामामधून, त्यांच्या वाणीमधून. म्हणजे मी आता त्यांच्या संडापला होतो तर त्यावेळेस मी पाहिलं वातावरण की आतापर्यंत जे काही संडाप झाले की संडापमध्ये म्हणजे जो उत्सव होता, ज्या तळागाळातील लोक सर्व, त्यांची ठेकेदार मंडळी, कार्यालयातील मंडळी ही तर सर्व होतीच, परंतु उत्स्फूर्तपणे सर्वजण आले होते. आणि त्या वेळी आपण सुद्धा असाल असं मला वाटतंय. का तर आज तुम्ही सर्वजण इतके सर्व त्यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी जमलात, त्यावरून असं क्लिअर होतंय. तरी आपली भेट झाली, बऱ्याच जणांना मी ओळखतो, तरी आपण असंच प्रेम त्यांच्या प्रती ठेवावं आणि ठेवाल ही निश्चितच आम्हाला सर्वांना खात्री आहे. आणि मी एक छोटासा त्यांचा मित्र होतो. आम्ही 85 पासून सोबत राहिलेलो आहोत. इंजिनिअरिंग आम्ही सोबत केली आणि त्यानंतर पुन्हा मग मैत्रीचं आमचं जे नातं होतं ते कायम आमच्या दोघांच्या संबंधामुळं म्हणजे, आणि मुलांनीही त्यांना आम्हाला जे काही होकार दिला, खरं म्हणजे विशेष म्हणजे आमच्या सुनबाई ज्या आहेत प्राची, डॉक्टर प्राची, ती खरं म्हणजे मी तर अगोदर लहानपणापासून तिला म्हणजे पाहतोय, अंगा खांद्यावर वाढवलेला आहे. आणि त्यांचे सर्वच मुलं म्हणजे लहानपणापासून मी त्यांना पाहिलेलं आहे. तरी त्यांचं जे आहे कौटुंबिक वातावरण ते आमच्यासाठी एवढं पोषक झालं आणि त्यामधून आम्हाला म्हणजे असं वाटलं की आपण हे नातं निश्चितच करायला पाहिजे. त्यानुसार आम्ही नातं केलेलं आहे. आज 2 वर्ष झाले आम्ही एवढे म्हणजे समाधानी आहोत. आणि मला वाटतंय की ते सुद्धा समाधानी असावेत असं वाटतंय. तरी त्यांना आज विशेष वाढदिवसाच्या माझ्याकडून, माझ्या परिवाराकडून मी दीर्घ आयुष्य, सुख समृद्धी लाभो यासाठी गौतम बुद्धाच्या चरणी नतमस्तक होतो आणि शुभेच्छा देतो. मी माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय भारत, जय हिंद. आंबेडकरी समाजामध्ये पहिली, दुसरी आणि येळेकर साहेब 3ऱ्या पिढीचे अधिकारी आहेत. हो, येस. आणि एवढे मोठ्या म्हणजे 3 पिढीत अधिकारी होऊन गेलेले आहेत. पण अशोक येळेकर साहेबांसारखा मितभाषी आणि धम्माच्या संदर्भामध्ये एवढं अगाध नॉलेज असलेला माणूस अधिकारी म्हणून पाहिलेला नाही. बरोबर आहे. माझ्या पाहण्यामध्ये नाही, तुम्ही अगदी म्हणता ते अगदी खरं आहे. का तर फार मोठे मोठे आपले अधिकारी आहेत, होऊनही गेले, होतीलही. पण असा सध्याच्या आपण सर्वजण त्याला साक्षी आहात
म्हणजे आपल्या पाण्यात नाही, आमच्याही पाण्यात नाही. त्यांचं जे काही मनामधून धम्माविषयी जे कार्य आहे ते खरंच म्हणजे वाखाणण्याजोगं आहे. आणि आपल्याला तर माहीत आहे त्यांनी म्हणजे त्यांच्या पदावर असताना जेवढं काही म्हणजे आपल्याला बुद्ध विहारासाठी वगैरे कार्य करता येईल तेवढं सहकार्य केलेलं आहे. आणि ते निश्चितच छत्रपती संभाजीनगरकरांना स्मरणामध्ये राहील. आपली पिढीतच त्यांचं म्हणजे जाण ठेवतीलच. आणि त्यामुळेच आपण इथं आज आलात हे विशेष करून मला म्हणजे जाणवत आहे. आणि मला पाहिल्या आपण एवढे म्हणजे सर्वजण पत्रकार मंडळी, त्यांचे स्नेही आणि सर्व मित्रमंडळी आलात त्यावरूनच असं एकदम ऊर भरून आला माझा. आणि खरंच वाटलं की मित्र माझा खूप म्हणजे समाजासाठी कार्य केलेलं आहे आणि आपणही आता त्यासाठी दुजरा दिलेला आहे. तरी परत एकदा त्यांना माझ्याकडून शुभेच्छा. त्यांचं दीर्घायुष्य लाभण्यासाठी, त्यांना सामाजिक कार्य करण्यासाठी आणि जे काही आपल्याला सर्वांसाठी कार्य करतात त्यासाठी त्यांना बळ मिळो. गौतम बुद्धाचरणी ही प्रार्थना करून मी माझे 2 शब्द संपवतो. एक प्रश्न पुन्हा. बुद्ध टेकडे असा एक दुग्ध शर्करा योग माननीय अशोक येरेकर साहेबांच्या समोर, त्यांचं नाव अशोक आहे आणि सम्राट अशोक बुद्ध धर्माच्या संदर्भामध्ये औरंगाबाद शहर आणि परिसरामध्ये 84 स्तूपाचं काम साहेबांच्या हातून आज निर्माण झालेलं आहे. आणि सम्राट अशोकांनी 84,000 स्तूप तयार केले. हे साम्य आपण कशा नजरेने बघता? हे साम्य असं वाटतं की खरं म्हणजे हा योगायोग असावा. कदाचित वामनराव त्यांचे जे पिताजी होते त्यांना आता का सुचलं असेल की यांचं नाव अशोक ठेवावा, म्हणजे किंवा कदाचित त्या नावाला साजेसं त्यांनी निश्चितच कार्य केलेलं आहे. जसं सम्राट अशोकांनी 84,000 स्तूप बांधले आणि बौद्ध धर्माचा प्रसार भारतात व जगामध्ये म्हणजे केला. त्या पद्धतीने त्यांनी औरंगाबाद शहरात व इतर मराठवाड्यामध्ये बऱ्याचशा ठिकाणी म्हणजे बौद्ध धर्माच्या जे काही सामाजिक कार्य आहे त्यासाठी आत्ता परवाच मागच्या मला वाटतं 5 तारखेला काहीतरी 5 जूनला मोठा म्हणजे सामाजिक विवाह सोहळा यासाठी म्हणजे यावर्षी तर केलेलंच आहे. म्हणजे त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन नांदेड येथे ते दरवर्षीच म्हणजे असं सामाजिक कार्यामध्ये स्वतः म्हणजे तन-मन धनाने विशेष म्हणजे सर्वांना सहकार्य करतात. त्यामुळे सर्वांना ते आपल्या आपलेसे वाटतात आणि त्यामधून मग सर्वच जण त्यांना वाटतं की अशोक येरेकर हे माझे आहेत आणि त्या प्रेमापोटीच ते इथं आज आले सर्वजण. मी माझ्या परिवाराच्या वतीने आपल्या सर्वांचे सुद्धा आभार मानतो. त्यांना पुनश्च त्यांच्या दीर्घायुष्यासाठी बुद्धांच्या चरणी प्रार्थना करतो. जय हिंद, जय भारत. आपण एक समाजातले एक अतिशय उच्च दर्जाचे अधिकारी, धम्मामध्ये अगाध असं नॉलेज असलेले बहुंशी आपण धर्मचारी म्हणून आपली ख्याती आहे. आपण आपल्या सर्व्हिसमध्ये खूप उत्कृष्ट कामगिरी पार पडलेली आहे. आपण या संदर्भात कृतार्थ आहात, समाधानी आहात? अतिशय त्याला काय म्हणणार आपण, फुलेस्ट समाधानी आहे. मला थोडीशी खंत अशी वाटते की कार्यकारी अभियंता पदाचा जो कार्यकाळ मला मिळाला तो 4.5 वर्षाचा मिळालेला आहे. मी सहाय्यक अभियंता श्रेणी 1 म्हणून 2000 साली सिलेक्शन झालं होतं आणि या दीर्घ काळामध्ये मला फक्त एकच प्रमोशन मिळालं आणि तेही एक 3.5 ते 4.5 वर्षाचा कार्यकाल मला मिळाला. कार्यकारी अभियंत्या पदाचा अनुभव नसताना छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी कार्यकारी अभियंता प्रमोशन मिळून त्या ठिकाणी बसणं, हे आपण सर्वजण पत्रकार आहात, किती चॅलेंजिंग आहे याची कल्पना आपल्याला आहेच. परंतु बुद्ध तत्त्वज्ञान आणि बाबासाहेबांनी सांगितलेलं जे काही धम्माचं ज्ञान आहे त्याचा परिपूर्ण अभ्यास केला होता आणि धम्मावर आगाढ श्रद्धा असल्यामुळे मी त्यावेळी जे काही पॉलिटिकल वातावरण होतं त्याचा पॉझिटिव्ह फायदा घेऊन आणि धम्मबळावर छत्रपती संभाजीनगरची चेअर मिळवण्यास यशस्वी झालो. चेअरवर बसण्यापूर्वी आदरणीय आमचे गुरु बोधिपालो महाथेरो यांचा आणि भिक्खू संघाचं दर्शन घेऊन त्या चेअरवर बसलो आणि चेअरवर बसल्यानंतर सातत्यानं बाबासाहेब समोर दिसतील अशा माझ्या ऑफिसमध्ये मी रचना केलेली आहे. बाबासाहेब आणि बाबासाहेबांचे 3 गुरु
पहिले महात्मा बुद्ध, महात्मा फुले आणि कबीर, संत कबीर हे मला दिसतील. यासाठी मला दिसतील की त्यांनी जे काही सांगितलेलं आहे की मोक्याच्या माऱ्याच्या जागा मिळवल्यानंतर तुम्हाला नेमकं काय करायचं आहे खुर्चीवर बसल्यानंतर, तर धम्मकार्य करायचं आहे. आणि जेवढं जमल बाबासाहेबांचे ऋणातून तर आपण या जन्मी काही कुठल्या जन्मी मुक्त होणार नाही, परंतु त्यांच्या ऋणातून थोडं काही होईना जेवढं आपल्याला या जन्मामध्ये आयुष्य मिळालेलं आहे किंवा नोकरीचा चान्स मिळालेला आहे त्याचा मी फायदा घेण्याचा प्रयत्न केला. आणि 24/7 सातत्यानं मी ऑफिसचे कामं करत असताना नेहमी बघायचो की मला काय समाजकार्य करता येईल, काय धम्मकार्य करता येईल आणि या खुर्चीचा फायदा कसा करता येईल हे सातत्यानं 24/7 माझ्या मनामध्ये राहायचं, चित्तामध्ये राहायचं. आणि ज्या ज्या वेळेस मला शक्य होतं त्या त्या काळात मी तेवढे प्रपोजल पाठवले आणि प्रचंड असा मोठा प्रतिसाद धम्मबलाने, बाबासाहेबाच्या रूपाने, धम्माच्या रूपाने मला मिळाला. आणि एवढे मोठे प्रकल्प मला, म्हणजे मी आता सांगू शकणार नाही, एवढे 50 ते 60 प्रकल्प मोठ्या स्पीडनी, गतीने मी ते पूर्ण करू शकलो. आणि जे प्रकल्प एक बुद्धिस्ट अधिकारी म्हणून मी पार पाडू शकलो तो म्हणजे भडकल गेटचा मोठा पुतळा जो आहे, मोठा परिसर जो आहे, बाबासाहेबांचा पुतळा काढणे हे सहज शक्य नाही. आणि तिथे माझ्या व्यतिरिक्त कुठलाही अधिकारी जर असता तर करू शकला नसता याचा मला ठाम विश्वास आहे. केवळ धम्मबळाने आणि मी समाजकार्य करत असल्यामुळे आणि समाज आणि जनमानसामध्ये माझी प्रतिमा ही एक धम्मसेवक असल्याकारणाने मला पूर्ण संभाजीनगरच्या लोकांनी, उपासक उपासिकांनी मदत केली आणि तो एक मोठा प्रकल्प सुरू करण्यास मला मदत केली. त्याचप्रमाणे तुम्हाला माहीत आहे की या ठिकाणी लेबर कॉलनी होती, जवळपास 25 ते 26 वर्षापासून ती रेंगाळत पडली होती. जवळपास 15 एकर जागा, 2000 कोटीचा प्रकल्प त्या ठिकाणी आता सुरू आहे. ती जागा मला विस्कळीत करता आली, तिथली जे काही अतिक्रमणं आहेत ती मला काढता आली. हे फार मोठं काम. त्या ठिकाणी जर माझ्या दुसरा कुठला एखादा अधिकारी असता नॉन बुद्धिस्ट तर तो उत्कृष्ट अभियंता म्हणून त्याला पुरस्कार शासनातर्फे मिळाला असता. परंतु तुम्हाला माहीतच आहे की सरकार जे आहे ते मनुवादी आहे आणि त्यामुळं मला काय तेवढा काय फारसा रिस्पॉन्स न मिळता माझी चौकशी सुरू झाली. काय तर म्हणे बुवा भंगार घेतलं वगैरे असे आरोप माझ्यावर झाले. परंतु धम्मबळामध्ये मी ते पूर्णपणे पार पाडले आणि त्याच्यातून सुद्धा सुटलो. सर्वांचे आपले प्रेम मला या ठिकाणी भरभरून मिळालेले आहे. अतिशय संभाजीनगरमध्ये मला जवळपास 110पेक्षाही जास्त विहाराचे कामं करता आले. समाधानी आहे. आणि ज्या खुर्चीवर बसून मला जे काही या ठिकाणी धम्मकार्य करता आलं आणि बाबासाहेबांच्या या धम्मक्रांतीमुळं ते शक्य झालं. नाहीतर मी खेड्यातला होतो. खेड्यात असताना मोठे दादा आमचे शेतात काम करायचे, मजुरी करायचे. त्यावेळेस ठरवलं होतं की आपल्याला या परिस्थितीतून एकच वाचू शकते ते म्हणजे शिक्षण. बाबासाहेबांनी सांगितलं होतं शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. म्हणजे शिक्षण घेतल्यानंतर माणूस कसा करतो, वाघासारखा डरकाळी फोडतो आहे ना. आणि तो लीडर राहतो. लीडर यासाठी राहतो की तो अष्टशिला आणि पंचशिलेचं पालन करतो. आणि जो अधिकारी किंवा जो मानव पंचशिला किंवा अष्टशिलाचं पालन करेल त्याला संकट येतील, पण त्या संकटावर मात करण्याची क्षमता त्याच्या अंगी बाबासाहेबांच्या आणि बुद्धाच्या रूपानं प्राप्त होते. तुमच्या केसालाही धक्का लागत नाही याचा अनुभव प्रत्यक्ष मी आणि आपणसुद्धा या ठिकाणी घेतलेला आहे. हे फार मोठं कवच आहे. तुम्हाला माहीत आहे की मागं एक मराठ्यांचा नेता उपोषणाला बसला होता ओबीसीच्या लोकांच्या आरक्षणासाठी. त्या काळामध्ये पुणे करार झाला. बाबासाहेबांच्या विरुद्ध महात्मा गांधी बसले होते उपोषणाला. महात्मा गांधी किती मोठं व्यक्तिमत्व होतं, म्हणजे जवळपास हिंदू राष्ट्राचे मेन नेते होते. ते जर उपोषणाला बसले तर बाबासाहेबांना त्या काळी काय अडचणी आल्या असतील, किती त्यांना धमक्या आल्या असतील, पण त्यांच्या केसालाही धक्का न लागण्याचं एकच कारण आहे ते बोधिसत्व होते. अष्टशिलेचं पंचशिलेचं पालन करणारे होते, शिस्तप्रिय होते आणि ज्ञानपिपासू होते. यावरून मी बोध घेतला आणि त्या खुर्चीवर बसलो आणि जे काही आज मला करता आलं अतिशय समाधानी आहे. फक्त एवढंच की कालावधी जो आहे तो कमी मिळाला, नाही तर आणखी मोठ्या प्रमाणात काम करता आले असते. बाबांनी माझ्या अशोक नाव ठेवल्यामुळे सातत्यानं सम्राट अशोकाचं चेहरा आणि त्यांचं कार्य माझ्या समोर राहायचं. 84,000 बांधले का मग आपण कमीत कमी 84 तरी बांधावं ही खुणगाठ मी बांधली आणि खुर्चीवर बसल्यानंतर कामाला सुरुवात केली. आणि मी
110पेक्षा जास्त विहार या संभाजीनगरमध्ये बांधू शकलो. हे केवळ आणि केवळ बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीमुळं, शिक्षणाच्या क्रांतीमुळं घडतं. आणि जो कोणी मानव कुठल्याही समाजाचा असेल, तो मुस्लिम असेल, हिंदू असेल, ख्रिश्चन असेल किंवा कुठल्याही जातीचा जमातीचा असो, जो कोणी मानव बुद्ध आणि बाबासाहेबांच्या विचाराने जाईल त्याचा विकास या जगामध्ये कोणीही थांबवू शकणार नाही, असा माझा ठाम विश्वास आहे, स्वतःचा विश्वास आहे. आणि तुम्ही बघताय की माझा पुतण्यासुद्धा आज अमरावतीसारख्या जिल्ह्याचा जिल्हाधिकारी आहे. आज येरेकर परिवार फार सशक्त असा आहे आणि हे केवळ बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीमुळं आणि जे काही बाबासाहेबांनी आपल्याला लिहिलं आहे त्या क्रांतीमुळं घडत आहे. याच्यात काही चमत्कार नाही. आपल्याला सगळ्यांना मी विनंती करतो की आपणसुद्धा पंचशिलेचं पालन करा. आपल्या जीवनामध्ये, आपल्या पुढच्या भावी आयुष्यामध्ये निश्चितपणे फरक पडेल. इथून पुढे जे काही माझं आयुष्य आहे ते मी धम्मकार्य, समाजकार्यासाठी घालवणार आहे. आजकाल तुम्ही बघताय जिकडं तिकडं अंधाधुंद चाललेली आहे. आपला देश संकटात आहे, रिझर्वेशनला धोका आहे. जेवढं जमेल तेवढं आपलं जे काही बाबासाहेबांनी हत्यार दिलेलं आहे ते संविधान आहे. आपली आबरू, आपली इज्जत म्हणजे संविधान आहे. ते वाचवण्यासाठी आपण तनमन धनाने प्रयत्न करावेत असं मी या ठिकाणी सगळ्यांना आवाहन करतो. आपण साहेबांचा वाढदिवस तर या संदर्भात काय म्हणाल तुम्ही? सर्वप्रथम सर्वांना जय भीम. आणि तुमचे मी खूप आभार मानते. साहेब रिटायर झाले तरी तुम्ही आमच्या घरी येता, तुम्ही आम्हाला विसरले नाहीत. पत्रकार बंधूंनो, आम्हाला खूप म्हणजे कौतुक वाटते तुमच्याबद्दल. नाहीतर एकदा माणूस रिटायर झाला ना त्याला थोडंसं हे करतात लोक, पण तुम्ही सगळे पत्रकार आम्हाला कधीच विसरले नाही. नेहमी कुठल्याही कार्यक्रमामध्ये तुम्ही येतात. खास वानखेडे भाऊ, हा बोधडे भाऊ, साहेबांच्या वाढदिवसानिमित्त हे शुभेच्छा देते की जे काय आमच्याकडून उरलेलं काम आहे, आता आपण सरकारचं तर करू नाही शकत, म्हणजे काय आमच्याकडून जेवढं होईल तेवढं आम्ही धम्मकार्य करू, सेवा करू आपल्या भंतेजींची आणि शेवटच्या श्वासापर्यंत चांगले कामं करू. बस. मॅडम, आदरणीय सरांसारखा कर्तृत्ववान बुद्धिमान माणूस आपल्याला लावला, एक सहधम्मचारिणी म्हणून आपल्याला सरांच्याबद्दल काय म्हणून खूप अभिमान वाटते. खूप अभिमान वाटते. आम्ही साहेब लेक्चरर होते, आम्ही भरपूर कष्ट केलेले आहेत आणि सर्वात जास्त मला त्रास झाला, कारण आमची 4-4 महिने तेव्हा पगार होत नव्हती. सुट्ट्या घेऊन अभ्यास करावा लागायचा. तेव्हा काय असं पहिल्यासारखा काय काळ नव्हता, काही नव्हता. सगळ्याच गोष्टीत आम्हाला खूप स्ट्रगल झालेलं आहे. त्याच्यातूनही आम्ही उभारलो. पण आता चांगली कामं करावं वाटतात आणि कोणी जर थोडंसं धम्माच्या याच्यात झालं तर त्याला आमचा नातेवाईक असो का मित्रमंडळी असो, आम्ही त्याला ओढण्याचा प्रयत्न करतो धम्माच्या मार्गाने आणि हे शेवटच्या श्वासापर्यंत करत राहील. बौद्ध धर्मामध्ये सरांचं नाव अग्रक्रमाने घेतलं जाते. आपल्या घरी भंतीजींचा सहकार राबता असतो, कार्यकर्ते येतात आणि साहेबांच्या ऑफिसमधले त्यांचे काही सहकारी वारंवार आपल्याकडे. एवढ्या सगळ्या लोकांचं आपण मेंटेन करताना आपल्याला काही त्रास वगैरे जाणवला नाही? नाही, त्रास तर काही वाटत नाही. पण जेव्हा साहेब ड्युटीवर होते, महत्त्वाच्या मिटिंगी असतात आणि तेव्हाच अगदी साहेब जाते वेळेसच भंतीजी यायचे ना, तर मग भंतीजीचा सन्मान होतो की नाही, आमच्याकडून काही चूक तर होणार नाही, भंतीजीचा काही अपमान तर झाला नाही याचं वाईट वाटायचं कधी. बाकी काही त्रास नाही. आता सरांनी जर धम्मकार्यामध्ये पुढाकार घ्यायचं ठरवलं किंवा राजकारणामध्ये जर ते येतो म्हटलं तर आपली सहमती नाही? राजकारण अजिबात नाही. धम्मकार्य, राजकारण अजिबात नाही. साहेबांनी जे संभाजीनगरमध्ये कार्य केलं तर राजकारणामध्ये पण त्यांना यश येणार हे मात्र नाही. राजकारण नको. राजकारण चांगलं नाही. राजकारण नाही. राजकारण म्हणजे तिथं मतलब येतं. धम्मकार्यच करणार शेवटच्या क्षणापर्यंत. जय. फक्त जीवन सहचारिणी आणि धम्मपत्नी म्हणून अशा अशोक येरेकर, पूर्वीच्या अशा खंडूजी कानिंदे ही लाभणं, यालासुद्धा त्या माणसाची पारमिता लागते. काहीतरी पुण्यकार्य केलेलं पाहिजे. असं काहीतरी पुण्यकार्य केलेलं असेल म्हणून मला अशासारखी पत्नी धम्मपत्नी म्हणून लाभलेली आहे. आणि विशेष बाब अशी आहे की धम्मकार्य करत असताना माझ्यापेक्षा दुप्पट तिप्पट वेगाने ती स्वतः धम्मकार्य करते. तिलासुद्धा धम्माच्या
अनेक ठिकाणी तिचे सत्कार झालेले आहेत, पुरस्कारसुद्धा मिळालेले आहेत. त्यामुळे मला खरं पाहिलं तर ऊर्जा जी आहे धम्मकार्य करण्याची तिच्याकडनं मला प्राप्त झालेली आहे. एखादा समजा धम्मकार्याला मी कार्यालयामधून वेगळं असताना जाता आलं नाही तर ती स्वतः जायची त्या ठिकाणी आणि तिथं माझी अनुपस्थिती जाणू द्यायची नाही. तर अशी ही सहचारींनी मिळणं सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. जसं आपण पाहतो की बाबासाहेब आंबेडकरांना माता रमाई मिळाल्या, शिक्षण नसलेली स्त्री मिळाली, तरीसुद्धा एवढ्या मोठ्या महान क्रांतीसूर्याचं संगोपन करणं, त्यांची ताकद बनणं, त्यांच्या अभ्यासामध्ये कुठेही आड न येणं त्या मातेनं केलं. तसंच माझी पत्नी माझ्या अनेक जीवन प्रसंगामध्ये जे काही समजा सुखदुःखाची जे काही घटना घडल्या ती माझ्या पाठीशी खंबीर उभी राहिली. अतिशय वाईट परिस्थितीमध्ये सुद्धा तिने संसाराला जे लागणारी गोष्ट आहे ती निभवली. स्वतः एवढी मेहनती आहे. आजसुद्धा तुम्ही बघत आहात, आज जे भोजन तुम्ही पाहत आहात ते तिने 60 ते 70% स्वतः बनवलेलं आहे. आणि ज्या वेळेस भिक्खू संघ आमच्या घरी येतो, 50 असो, 60 असो, 40 असो, किती असो, ती स्वतः सकाळी 3ला उठून सगळा स्वयंपाक करते. आज कार्यकारी अभियंता म्हणून मी जर झालो असलं तरी तुम्ही बघत आहात बाकीच्या अधिकाऱ्यांच्या, तर हे जे संस्कार आहेत हे बाबासाहेबांनी रमा मातेंच्या त्यागाने आम्हाला मिळालेले आहेत. त्यामुळे इतर अधिकाऱ्यासारखं आम्हाला वागता येणार नाही. ही जी काही बाब आहे ही आमच्या इतर अधिकाऱ्यांच्या लक्षात यावी असं या माध्यमातून मला सांगावंसं वाटतं. आणि सातत्यानं जी पत्नी किंवा गृहिणी मेहनत करते, आता ती दुपारी 2ला जेवू शकते, त्याच्या आधी जेवू शकत नाही, एवढं ती काम करून घेते. काम झाल्यानंतर, घरातले काम झाल्यानंतर 2ला तिला कुठं जेवायला मिळतं. मला वाटायचं की बा ऑफिसमध्ये आपण फार काम करतो, परंतु रिटायर झाल्यानंतर मी पाहतो मागच्या वर्षापासून एवढे कामं असतात घरामध्ये की ते चालवणं फार मोठं काम आहे. आपण घरं कर्तव्य म्हणतो ना, ते फार अवघड आहे. ऑफिसपेक्षाही जास्त अवघड जर काय असेल तर मी म्हणतो घर चालवणं, आणि ती चालवत आलेली आहे. जरी दिसते तुम्हाला अशी बारीक, अजून एक संदेश म्हणजे सगळ्याच अधिकाऱ्यांच्या मिसेसला द्यायचा मला की बाकी तर कराच, तुम्ही सगळ्या एन्जॉय करा, थोडंसं 1% तरी धम्माला द्या, समाजाला द्या. पैशापेक्षा वेळ महत्वाचा आहे. वेळ महत्वाचा. हा, आपण अगदी रोजच एक महिना जरी वर्षातून 1 महिना जरी धम्मासाठी दिला तर आपलं कुठेतरी काहीतरी सुधारेल, काहीतरी होईल. कारण आपल्या समाजाची दशा खूप अवस्था वाईट आहे सध्याच्या ठिकाणी. कोणीच दिसत नाही आमच्या डिपार्टमेंटचं तरी मला. कुठली लेडीज तर एकही नाही आमच्या डिपार्टमेंट. धम्मकार्यात एकही नाही. आता मी बऱ्याच वर्षापासून आहे औरंगाबादमध्ये, पण कोणीच नाही. वेळ द्यायला पाहिजे. द्यायला पाहिजे. द्यायला पाहिजे. जीवनाचं महत्त्व.